नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ मनीषा भाबट, नगर परिषद शाळा दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आज आपल्यासमोर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी पार्ट 4 सायन्स 2 याचा व्हिडिओ घेऊन येत आहे. हा आपला लास्ट पार्ट आहे या व्हिडिओचा आणि हे सर्वच 4 पार्ट जे आहेत ते आपण इझी टेस्ट या ॲपवर बघू शकाल. इझी टेस्ट या ॲपवर अतिशय उपयुक्त असे 10व्या वर्गाकरिता व्हिडिओ उपलब्ध आहेत. सर्वच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी डाउनलोड करावे असे हे उपयुक्त ॲप आहे. तर चला याचा सर्वांनीच फायदा घ्या आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीचा 4th पार्ट या चॅप्टरला महाराष्ट्र बोर्डच्या सायन्स ॲक्टिव्हिटी सीटमध्ये विथ ऑप्शन 6 मार्क आहेत आणि विदाउट ऑप्शन 4 मार्क्स आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. शेवटी मी या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याचं वेटेज यावर थोडी माहिती सांगणार आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या शेवटच्या या चॅप्टरच्या शेवटच्या पार्टला. तर आज आपल्याला शिकायचं आहे ऑइल स्पिलिंग. कॅन यू टेल या हेडखाली तुम्हाला ऑइल स्पिलिंग याविषयी माहिती दिलेली आहे पेज नंबर 84वर. आणि हे ऑइल स्पिलिंग काय आहे? व्हॉट इज ऑइल स्पिलिंग? फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज ऑइल फिलिंग. ऑइल फिलिंग इज अन ॲक्सिडेंटल रिलीज ऑफ ऑइल into the water from tanker or underwater pipeline. ऑइल स्पिलिंग ही असा एक प्रकार आहे की हा अचानकपणे ॲक्सिडेंटल रिलीज ऑफ द ऑइल. दिस ऑइल स्पिलिंग इज डन बाय मॅन because of his careless nature, and this can cause harmful effects on aquatic animals. In your textbooks it is given that in the starting why fishes are dead on the coastal areas. So the reason of this is fish consume this oil, and on consumption of this oil their heart reproductive system may damage. So this oil spilling is proved fatal and toxic to aquatic animals like fishes, and this layer on the surface of water, this layer of oil on the surface of water cannot be removed by any it is not easy to remove this oil layer from the water surface with the help of any mechanism. So here we can use microbes to remove this oil and save life of aquatic animals. आपल्याला इथे काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करायचा आहे जेणेकरून ते जे ऑइल आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम कंझ्युम करतात आणि वॉटर जे आहे ते ऑइल फ्री होतं. त्याच्यावरचा लेअर जो आहे तो काढला जातो. यामध्ये SCB मीन्स हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. हा जो लेअर आहे हा रिमूव्ह करण्यासाठी SCB मीन्स हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया यूज. These bacteria are Pseudomonas species and Alcanovorax borcumensis. याची जी डायग्राम आहे ती तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पाहायला मिळेल. Alcanovorax borcumensis and Pseudomonas species याला आपण SCB मीन्स हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असं म्हणतो. आणि हे काय करतात, हे कशासाठी सोडतात, तर इट डिकम्पोज पायरिडिन्स इन दॅट पेट्रोलियम ऑइल. व्हॉट इज नाऊ here question arises that what is pyridine? So pyridine is colorless liquid having chain aromatic. It is pyridine is aromatic compound and it is colorless liquid having unpleasant smell. याला एक आपल्याला जो नकोसा वाटणारा स्मेल आहे तो या
पॅरेडिनला असतो. याचं स्ट्रक्चर जे आहे ते हे डिकम्पोज करतात कोण? SCB मीन्स सुडोमोनास स्पीसीज अँड अल्कॅनोवोरॅक्स बॉर्क्युमेन्सिस. And these bacteria also, SCB also can decompose hydrocarbons in that oil. ऑइल मध्ये जे हायड्रोकार्बन प्रेझेंट आहे हे सुद्धा ते डिकम्पोज करतात अँड ब्रिंग रिॲक्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. आणि आफ्टर डिकम्पोजिशन दे ब्रिंग रिॲक्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन अँड फॉर्म कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. दिस इज अबाउट ऑइल स्पिलिंग. नाउ most of the garbage contain plastic. Plastic is the main part of garbage and these plastic bottles are made up of PET. PET means polyethylene terephthalate polyester. Plastic bottles are made up of PET, that is polyethylene terephthalate polyester. And these species like Vibrio, Ideonella, Sacchensis have the ability to decompose this PET. इथे स्पीसीजचे नावं तुम्हाला स्ट्रिक्टली 2-3 वेळा रिवाईज करून लक्षात ठेवायचे आहेत. प्लास्टिक डिकम्पोजिंग ॲबिलिटी जी आहे ती विब्रिओ, आयडिओनेला, सकायन्सिस या स्पीसीजमध्ये आहे. हे PET जे आहे ते डिकम्पोज करतात. देन फंजाय. Here microbes, in microbes we involve bacteria, virus, protozoa, fungi. So here fungi like Actinomycetes, Streptomyces, Nocardia have the ability to decompose the rubber from the garbage. The rubber containing in the garbage can be decomposed by these Actinomycetes, Streptomyces, Nocardia, etc. microbes. Our next part is microbial inoculants. What is mean by microbial inoculants? Inoculants means we have to inoculate means insert some microorganisms in the seeds or in the plant. So microbial inoculant we can say that microbial inoculant is the process of adding effective bacteria to the host plant. Host plants means ज्याच्यामध्ये इनॉक्युलेट करायचं आहे त्याला आपण होस्ट प्लांट असं म्हणू. मायक्रोबियल इनॉक्युलेशन इज द प्रोसेस ऑफ ॲडिंग इफेक्टिव्ह बॅक्टेरिया टू होस्ट प्लांट. These beneficiary microorganisms applied either to the soil or plant to improve productivity of crop and health. हे जे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहे हे आपल्याला बेनिफिशियल आहे, हार्मफुल आणि युजफुल असे 2 प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत. तर आपण या मायक्रोऑर्गॅनिझम्सच्या इंट्रोडक्शनमध्ये ते मायक्रोऑर्गॅनिझम्स आपल्याला कोणकुठल्या फील्डमध्ये युजफुल आहेत हेच सध्या या चॅप्टरमध्ये शिकलो. तर इथे सुद्धा आपल्याला हे बेनिफिशियरी शब्द वापरला आहे म्हणजे ते आपल्याला फायद्याचे आहेत. these beneficiary organisms applied either to the seed or to the plant. अगर आता जर आपल्याला जर हे सीडमध्ये टाकायचे असेल तर याला सीड म्हणजेच बी पेरण्याच्या आधी याच्यावर स्प्रे केला जातो आणि काही जे आहे ते डायरेक्ट प्लांटमध्ये इनॅक्युलेट केले जातात. आणि यामुळे काय होते याचा काहीतरी बेनिफिट जो होतो तो आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी अँड क्रॉप हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह होते. प्रॉडक्ट जो आहे आपल्याला मिळणारा तो इम्प्रूव्ह होतो, याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि क्रॉपची हेल्थ जी आहे जे क्रॉप आहे ते चांगल्या दर्जाचं आपल्याला मिळतं, पीक आपल्याला चांगल्या दर्जाचं मिळतं. देन मायक्रोबियल इनॉक्युलंट यूज, याचा यूज तिसरा जर पाहायला आपण टू कंट्रोल पेस्ट अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ सॉईल अँड क्रॉप. मायक्रोबियल इनॉक्युलंट्स वापरण्यामागचा उद्देश हा आहे की हे जे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स आहे हे पेस्ट कंट्रोलसाठी सर्वात महत्त्वाचं ठरतं आणि त्यामुळे आपली जी क्रॉपची क्वालिटी आणि सॉईलची क्वालिटी म्हणजे सॉईल जी आहे ती केमिकल पेस्ट वापरल्यामुळे जी सॉईलची क्वालिटी खराब होते ती इथे होत नाही, ते प्रिझर्व केल्या जाते. म्हणून याची जी क्वालिटी आहे ती तशीच्या तशी राखल्या जाते, रादर दॅन इम्प्रूव्ह केल्या जाते आणि क्रॉप जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आपल्याला मिळतं. आणि केमिकल फर्टिलायझर जेव्हा वापरतो आपण त्यावेळेस नक्कीच जी सॉईलची जी पीक
देण्याची किंवा पीक येण्याची त्या सॉईलमध्ये जी क्वालिटी आहे ती डिक्रीज होते, कमी होते, तिची क्षमता कमी होते. फ्लोरोॲसिटोमाइड लाईक केमिकल्स आर मिक्स विथ द सॉईल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड. ॲसिटमाइड हे एक केमिकलचं नाव आहे. हे त्या केमिकल फर्टिलायझरमध्ये मिक्स असतं आणि त्याचा जर ॲज अ पेस्टिसाइड क्रॉपवर यूज केला तर ते ते प्लांट्सला आणि ॲनिमल्सला सुद्धा हार्मफुल ठरतं आणि आपल्या ह्युमन बिईंग्समध्ये स्किन डिसीजेससारखे जे डिसीजेस आहेत ते प्रोड्यूस करतात. देन आवर नेक्स्ट पार्ट इज बायोपेस्टिसाइड्स. हिअर वी कम टू द last part of this chapter, biopesticide. Here pesticide, we ever heard pesticides. Pesticides हे नाव सर्वांनी ऐकलेलं आहे आणि याला बायो शब्द लागलेला आहे. बायो शब्द लागलेला आहे म्हणजे हे काहीतरी लिव्हिंग आहे. बायो मीन्स एनी लिव्हिंग थिंग. तर काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा उपयोग करून जे पेस्टिसाइड तयार केले त्याला बायोपेस्टिसाइड असं म्हटलेलं आहे. आणि हे पेस्टिसाइड तयार करण्यासाठी मायक्रोब्सचा यूज केला जातो आणि हे मायक्रोब जे आहे हे पेस्टिसाइड म्हणून वापरल्या जातात. हे बायोपेस्टिसाइड इज अ टाईप ऑफ पेस्टिसाइड. पेस्टिसाइड अँड बायोपेस्टिसाइड्स आर सेम बट ओनली पेस्टिसाइड्स कॅन बी मेड विथ द हेल्प ऑफ केमिकल एजंट्स. नाउ बायोपेस्टिसाइड इज ऑल्सो अ टाईप ऑफ पेस्टिसाइड बट इट इज मेड विथ द हेल्प ऑफ नॅचरल मटेरियल. बायोपेस्टिसाइड बनवण्यासाठी नॅचरल मटेरियल्स फ्रॉम ॲनिमल प्लांट्स वापरल्या जातं आणि बायोपेस्टिसाइड तयार केल्या जातात. फॉर एक्झाम्पल कॅनोला ऑइल अँड बेकिंग सोडा इज अ बेस्ट बायोपेस्टिसाइड. देन यूजिंग ऑफ बायोपेस्टिसाइड इज व्हेरी beneficial to us because they are less toxic and they cannot harm plant. Only they affects insect. We can say target means our target is to kill the insects from the crop or plant. बायोपेस्टिसाइड वापरण्यामागचा आपला उद्देश काय आहे की त्या पिकांवर जी कीड पडते किंवा जे किडे असतात त्यांना मारणे म्हणजे आपलं टार्गेट तेच आहे. तर बायोपेस्टिसाइड इज लेस टॉक्झिक. ते कमी विषारी आहे आणि अफेक्ट्स ओनली इन्सेक्ट मीन्स दॅट इज आवर टार्गेट टू किल इन्सेक्ट्स. इन युअर टेक्स्ट बुक स्पायनोसॅड. Here example given in your textbook is spinosad. Spinosad also is a biopesticide. And what is this spinosad? Spinosad is byproduct during fermentation. This spinosad is formed during fermentation. And we know that insects like caterpillar feeding on the leaf. ते असे जेव्हा हे पानांवर आपण कीड नेहमी आपलं हे रोजच्या व्यवहारातलं किंवा आपल्या जगण्यातलंच जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा पानांना असे छिद्र पडलेले असतात, कीड असते. तर ती जी आहे ते खाऊन टाकतात इन्सेक्ट्स. ते पानं प्लांटला हानी पोचवतात. तर हे जे होऊ नये म्हणून आपण इथे बायोपेस्टिसाइड्सचा उपयोग करतो. हिअर द एंड ऑफ द चॅप्टर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. अँड नाऊ we are going to see important questions in this chapter. In this chapter there is 4 marks weightage without option and 6 mark with option in your activity sheet. Means here important question in this lesson is complete the activity. Complete the activity मध्ये तुम्हाला एक आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर सुरुवातीपासून आपण काय पाहिलं. सगळ्यात सुरुवातीला आपण डेअरी प्रॉडक्ट्समध्ये योगर्ट, चीज, बटर हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण लँड फिलिंग साईट्समध्ये जे सिवेज मॅनेजमेंट कसं होतं, त्यानंतर मॉडर्न सिवेज मॅनेजमेंट सिटीजमध्ये कसं होतं आणि अर्बन एरियाजमध्ये कसं होतं हे पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर झॅन्थम गम हे सुद्धा आपण यामध्ये पाहिलं. काही स्पीसीजचे टेबल आणि ते कशामध्ये काय फॉर्म होतं, काय रोल त्यांचा प्ले करतात फॉर्मेशनमध्ये, लाईक कॉफी, लाईक अदर प्रॉडक्ट्स. तर ते आपण सर्व पाहिलेलं आहे. तर आणि आता शेवटी आपण बायोपेस्टिसाइड, मायक्रोबियल इनोक्युलंट्स आणि ऑइल स्पिलिंग हे पाहिलं. तर या सर्वच याच्यावर जर आपल्याला इम्पॉर्टन्स म्हणाल तर
सिवेज आफ्टर प्रोसेसिंग ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ही 2 मार्क्ससाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारली जाऊ शकते. त्यानंतर झॅन्थम गम आहे. देन ऑइल स्पिल. नंतर फिल इन द ब्लँक्समध्ये जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामधले काही जे महत्त्वाचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे यांचे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायला येऊ शकते. देन सायंटिफिक रिझन या 1 किंवा 2 मार्क्सच्या असतात तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. तर सायंटिफिक रिझनमध्ये तुम्हाला जे सिवेज लँडफिल साईट्स आहे त्यामध्ये गार्बेज टाकण्याच्या आधी प्लॅस्टिक शीट का वापरतात हा एक प्रश्न आहे. त्यानंतर आपल्या एन्झाईम्सचा काय रोल आहे. केमिकल कॅटॅलिस्टपेक्षा एन्झाईम्स वापरणे का गरजेचे आहे. मीन्स मायक्रोबियल एन्झाईम्स हे सुद्धा एक सायंटिफिक रिझनमध्ये येऊ शकतं. नंतर काही प्रश्न विचारला जातात त्यामध्ये बायोमास जे आपल्याला डिस्कस करायला इथे ऑब्झर्वेशनला दिलं होतं. बायोमास तर विच फ्युएल्स आर ऑब्टेन फ्रॉम बायोमास. हाऊ डज ब्रेड बिकम स्पॉन्जी. ब्रेड कशी काय स्पॉन्जी होते बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. नंतर मायक्रोब्सचा कंपोस्ट फॉर्मेशनमध्ये काय रोल आहे हे सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. अशा प्रकारे यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहिलेले आहे आणि चॅप्टर अगदी सोपाच होता. फक्त या चॅप्टरमध्ये तुम्हाला मायक्रोब्सची जी नावं आहेत किंवा स्पीसीजची जी नावं आहेत ती थोडी 2-3 वेळा जर रिवाईज केली तर आपल्या तोंडामध्ये बसेल, कारण यापूर्वी आपण ती कधी ऐकलेली नाही. आपण माझा व्हिडिओ माझ्या टेक विद्या या चॅनलवर सुद्धा बघू शकता. माझे सायन्स 1चे सुद्धा या चॅनलवर व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि या चॅप्टरची एक्झरसाइज स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.